सर, आम्ही भूमिपुत्र फाउंडेशन विनोद भाऊ नाटे यांच्या माध्यमातून इथपर्यंत आलो आम्ही. तर आपलं ज्यावेळेस आम्ही ते घटना ती पाहिली की ज्यावेळेस तुम्ही निवेदन दिलं असता त्यावेळी निवेदन फाडण्यात आलं. लोकशाहीच्या पद्धतीने तुम्ही ते निवेदन दिले, तर ते निवेदन लोकशाहीच्या पद्धतीने होतं का ठोकशाहीच्या पद्धतीने? नाही, आम्ही निवेदन द्यायला आलो होतो मुख्यमंत्र्यांना, शांततामय पद्धतीने आलो होतो. आम्ही 8-10 जण होतो, 100-150 पोलीस होते. आम्हाला तर फक्त आमच्या भावना, शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवायच्या होत्या. आणि लोकशाहीमध्ये आपलं निवेदन आपल्या मुख्यमंत्र्याला नाही देणार तर कोणाला देणार आहे? बरं. तर दुसरा प्रश्न आमचा असा आहे की सन्माननीय माजी आमदार यांनी जे निवेदन दिलं असता, तर सर्वसामान्यांना जर निवेदन दिलं, आता हे आमदार साहेब यांचं निवेदन तिथपर्यंत पोहोचत, तर सर्वसामान्यांचं निवेदन तिथपर्यंत पोहोचेल का? हे एक आपलं आव्हान मुख्यमंत्री साहेबांना आहे. कारण कसं आहे माहितीये का, संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. आज आपल्यासाठी भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी सन्माननीय माजी आमदार राहुलजी बोंद्रे यांनी जे निवेदन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, पण त्यांच्या पोलिसांनी आणि कुठेतरी त्यांची छेडछाड करून आणि ते ठोकशाहीच्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण त्या ठिकाणी घडत आहे आणि हे निवेदन तिथपर्यंत पोहोचलं नाही. आणि खूप मोठ्या वेदना शेतकऱ्यांच्या मध्ये हे झालेले आहे आणि तीव्र एक त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये एक राग त्या ठिकाणी झालेला आहे. अशा माध्यमातून आपण काय सांगणार? शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने हे निवेदन लिहिलं होतं. शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव्यात हा त्यामागचा हेतू होता. आणि त्याला त्यांनी फाडलं, कचऱ्याच्या टोपलीत टाकलं. त्याच्या वेदना आहेत त्या असह्य आहेत की हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करत तर नाही, पण त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि अशा पद्धतीनं भावना या शेतकऱ्यांची असल्यामुळं तीव्र असंतोष शेतकऱ्यांमध्ये पसरलेला आहे. आणि आता लोकशाही पद्धतीनं अन्नत्याग आंदोलन हे सगळे शेतकरी करत आहेत. एक सन्माननीय मुख्यमंत्री साहेब राज्याचे एकनाथ शिंदे यांना आपण आव्हान करतो की आज माजी आमदार यांनी जे निवेदन दिलं असता, यांनी जर निवेदन तिथपर्यंत पोहोचत नाही तर सर्वसामान्यांचं निवेदन तिथपर्यंत पोहोचेल का? हे एक आम्हाला तुम्हाला एक आव्हान आहे. कारण संविधानानं जे अधिकार दिलेला आहे आपल्याला की सर्वसामान्यापर्यंत हे जेव्हा निवेदन असतं ते त्या मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे, पण माजी आमदाराचं निवेदन तिथपर्यंत पोहोचत नाही तर सर्वसामान्यांना न्याय भेटेल का? ही एक अपेक्षा या ठिकाणी आपण करतो. आणि पुढील हे जे सरांचं अन्नत्याग जे आंदोलन चालू आहे यांना कुठेतरी पाठिंबा सर्व शेतकरी वर्गाने दिला पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने लढलं पाहिजे. आज या ठिकाणी इतकं बोलतो आणि थांबतो.